जकाते सिलसिलात काल कारोबारा सिलसिला सांगून गेले होते की कारोबाराची जकात कशी काढूची का म्हणून एक मसला म्हणजे पुसते राहतात की जकात कोणा देवकास, जकात कोणा देवकास हे अल्लाह खुद सांगलो, आमच्या ऊपर सोडायला नाही. एका थोडासा मसला ह्या रितारी राहू शकतात. कुराणा भीतर अल्लाह सांगलो 8 किस्माची माणसे, इन्नमा सदकातु लिल फुकरा वल मसाकीन वल आमिलीन अलैहा वल मुअल्लफति कुलूबुहुम व फिर रिकाब वल गारिमीन व फी सबीलिल्लाह व इब्निस सबील. 8 किस्माची माणसं अल्लाह सांगलो की जकात कोणा देऊ शकता. आम्ही एक पहिलो नंबर बोललो फुकरा, फकीर बोलला जे कोणाकडे काही मुस्तकिल आमदनी नाही, कस कमवू सकेना, बिमार वाटे या काही कमजोर वाटे या बडा काही काम त्याचे झालं नाही, कस मुस्तकिल काय नाही त्याच्याकडे. तिसरी म्हणजे फकीर मोहताज, त्यांना मी देऊ कस. दुसरे नंबरवर सांगले मिस्कीन. मिस्कीन बोलला माणूस कमवता आमदनी असे नाही पुरा पडला, माणसा 15,000 खर्च असे 10,000 कमवतात का मिस्कीन बोलतात. या ह्यारी तारी जातात माणूस जे काही कमवतात तेव्हा तारचे तारीखच जातात. लेकिन जे घेता मतलब सनाटेमार येतात, चणवाचे स्कूल येतात या दुसरं काही खर्च येतात तो काढू शकणार मजबूर जातात. एका मिस्कीन म्हणतात. इसली माणसाला आम्ही जकात देऊ शकतात. तिसरे चांगले आमिल बला. आमिल बला ते टेमार खलीफा सरफीन इमाम जे कोण राहते होते हुकमरान त्यांच्या तर्फीन जकात वसूल करून माणसा फटवते होते. त्यांचे काम बोलायचे जकात कलेक्ट करूचे, त्यांचे सरी बरवतेले राहते होते, जमा करतेले सगळं ग्रुप राहत होतं. ती माणसा को त्याचे त्याला एक हिस्सा देऊन होतो, एकदम मेहनत करते होते ते का आमिल बोलतात. आजकाल ती चीजो नाही ती. चौथे चांगल्या मुअल्लफति कुलूब. मुअल्लफति कुलूब बोलन ही चीज आठवतो जकात आम्ही गैर मुस्लिमा देऊ सगळ्यांना. बास म्हणजे नव्याने मुसलमान झाले राहतात त्यांना जुडाची बास्तीमा जरूरत राहतात, जे कोण जराशी एक हैसियत ठरवतात. तिसरी माणसा पण दुसरे को मुसलमान देऊ शकतात. तिसरी माणसा मुअल्लफति कुलूब बोलतात. त्यांची दिलजोई सबब त्यांना आम्ही माल देऊ शकतो, जकात देऊ शकतो. एका त्यांना जरा इमान उपर मजबूती यावं आणि त्यांना पण दुसरे को इमान आणो. तिसरी माणसा देऊ शकतात, लेकिन गैर मुस्लिमा देऊ शकत नाही. इशिकच पुढे गुलाम होते ते. गुलाम आझाद करूचे असं धूड काल होते. अगर तो आपले आका सरी व्यक्त केला की मी एटले तुका देतो तू मग आझाद कर. तिसरी माणसा आझाद करूचे असं आम्ही धूड देऊ शकता, जकात देऊ शकता. इशिकच गारिम. गारिम बोला माणूस कर्जदार. बाज मर्तबा माणूस आपली जिंदगी आपली जरूरत सबब कर्ज घेता, भरोसा ते का काही हेकच नाही, मला परेशान राहतात यारी तारी धावतात. माणसे मजबूर जातात, सूद घेतात. सूद घेऊन नाही अगर माणूस करस भरली असे भरू सके नाही, कोशिश केटल्या करू त्या करूचे त्याचे मग माणूस जकात घेऊ शकता. ये मी जकात घेणार म्हणतात अजून ते का सूद घेतात बेकार. जिंदगीभर मी सूद घेतला मग त्याची चौबल भरतात 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 खतम झाल्या, जिंदगी खतम झाला. घर एकू काढता, गाडी एकू काढता, त्या मग कंगाल जाता माणूस. ते जाणो नाही की अगर चटलो बाळून मजबूर वाटत दुसरं काय इंतजाम नाही तर जकात घेऊन करज भरा. त्याला इशिकत फी सबीलिल्लाह. फी सबीलिल्लाह बोलला जिहाद जे कोणते करते होते ती माणसं अगर कोणते वसाईल नाही तरी तिसरी माणसे चूंकि अल्लाह सबब वक्त दिला त्या अल्लाहची वाटेवर जिहाद करते वाटे तरी त्यांचे सबब तो जकातचा हिस्सा देऊ शकते होते. अब्नी सबील 8वे चांगले मुसाफिर. माणूस भली सावकार राहता लेकिन सफरे ऊपर गेला मग वास्ते मग भली त्याला जरूरतो पडतात. घरे भली राहिले की हिंगा काय ना हात खाली. आजकाल भली सवलतो झाले ते पण सवलतो नव्हती. याचा तिसलो माणूस का करतेले बोडो हिंगा आयलांडे पसलाटे घरे बसून त्याकडे दूध नाही, खाऊ पिऊन दूध नाही तरी त्याका एटलो आम्ही दूध देऊ शकता की तो आपली खाऊची पिऊची जरूरत आणि घरे होता सर खाऊची पिऊची आणि त्याची जेवणे वसण्याची कोणते ट्रॅव्हलिंग सहूलत असे त्यातले त्याका हासिल जमतात. त्यातले दूध त्याका तो हरकत नाही जकातची. जे कोण माणूस मुसाफिर वाटेल आणि त्याला जरूरत असे अगर जे आपल्या गावात ओढलो सावकारतो लेकिन हातात हिंगा काय नाही तिसरी माणसा को देऊ शकता. ही 8 किस्मो असे फकीर वाटे, मिस्कीन वाटे, आमिल जे कोण काम करतलो त्याच्या ऊपर, मुअल्लफति कुलूब बोलले जे कोण नवे नवे मुसलमान झाले त्यांना जराशी बॅकिंग करूचे. इशिकच अर्जदार वाटे, मुजाहिद वाटे या मुसाफिर वाटे
ही माणसं आम्ही जकात देऊ शकता. हे जे अलावा दुसरी जे कोणती माणसे वाटत त्यांना आम्ही जकात देऊ शकता नाही. अगर ते मुस्तहिक वाटत तरी आपले दूर द्या त्यांना तुम्ही जकात देणार. शिकस सय्यद माणसे जे कोणते राहतात सय्यद खानदानाचे प्युअर अगर वाटत खालिश त्यांना को जकात देऊ म्हणजे बल्कि त्यांना आम्ही आपले निक्के जोड देऊ का ताकि जे कोणतो जकात बोलतात एक माल आमचं जे कोणतं ती गंदगी काढूचे बोलू त्यांना तो माल देऊ म्हणजे त्यांना निक्को माल देऊ का. अल्लाह ताला हमको तौफीक दे. आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह.